कोल्हापूरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होईल या भीतीने नागरिकांनी गर्दी केली आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलंय की इंधनाचा कुठेही तुटवडा नाहीये। मात्र असं असलं तरी देखील नागरिक भीतीपोटी पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी गर्दी करतायत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। गॅस तुटवड्यानंतर आता कोल्हापूरकरांना भीती आहे ते पेट्रोल आणि डिझेल ह्याचा तुटवडा होतोय की काय, आणि म्हणूनच कोल्हापूर शहरातल्या पेट्रोल पंपावरती अशा पद्धतीने गर्दी आहे ती पाहायला मिळत आहे। कारण नागरिकांना एक भीतीचं वातावरण त्यांच्या मनामध्ये आहे की पेट्रोल आणि डिझेल हे देखील आता बंद होईल किंवा त्याचा पुरवठा आहे तो कमी होईल। मात्र असं कुठलाही पुरवठा आहे तो कमी होणार नाही। जिल्हा प्रशासनानं कुठेही नागरिकांना पॅनिक होऊ नका अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। इंधन आहे ते मुबलक आहे, मात्र तरी देखील अफवेमुळे या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिकांना आम्ही देखील आवाहन करतोय की या ठिकाणी कुठलीही गर्दी आहे ती करू नये। जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे कदाचित पेट्रोल टंचाई होण्याची शक्यता निर्माण होईल अशी शक्यता वाटते। त्यामुळे आधीच भरून ठेवलेलं बरं। गाडीत पेट्रोल तर पाहिजेच ना, शेवट पेट्रोलसाठी आलेलं आहे। आता गाडी चालवायची म्हणजे पेट्रोलशिवाय पुढे काही चालतच नाही। भीती आहे काय तुम्हाला पेट्रोल डिझेल संपेल? तसं काय नाही, तसं काय होऊ शकत नाही सोडा काय। तर आपण बघितलं या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे की पेट्रोल आणि डिझेल याचा पुरवठा जर खंडित झाला तर मग आम्ही काय करायचं, आणि म्हणून या ठिकाणी खूप मोठी गर्दी आहे, खूप मोठे रांगा आहेत ती लागलेली पाहायला मिळते। म्हणजे गेल्या 2 दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचं चित्र होतं, आणि आता ते शहरातल्या या पेट्रोल आणि डिझेलच्या पंपांवरती अशा पद्धतीचं चित्र आहे ते पाहायला मिळते। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं नागरिकांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत। कुठेही डिझेल असेल पेट्रोल असेल याचा पुरवठा कमी नाही, त्यामुळे नागरिकांनी पॅनिक होऊन जाऊ नये। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।